मग इथल्या मॅनेजर आणि एम्प्लॉई त्यांचं नातं कसं असतं, रिलेशन कसं असतं? भारतात मला माहिती आहे की खूप स्ट्रिक्ट असतं, की डेली टास्क हे ते लक्ष ठेवून असतो मॅनेजर, आणि काही विचारायला जाणं, काही बोलायला जाणं पण अवघड होतं बरेचदा. तर कसं रिलेशन आहे इथे मॅनेजर आणि एम्प्लॉईचं? जेव्हा माझा लाईन मॅनेजर जेव्हा मला ऑफिसला भेटला फर्स्ट टाइम, तेव्हा त्यांनी मला सगळ्या ऑफिसचा टूर करवला पर्सनली. जे लोक ऑफिसला होते त्या दिवशी त्यांच्याशी इंटरॅक्ट करून दिलं की ही नवीन जॉईन झाली अंडर माय टीम आणि असा तिचा रोल आहे. सो ते पर्सनल वन ऑन वन टच झाला, तो त्यांनी खूप आईस ब्रेक झाला. माझ्या ऑर्गनायझेशनबद्दलच मी तुला आता सांगेल. आमचं खूप छान रिलेशन आहे माझ्या मॅनेजर बरोबर. खूप मस्त आहे. माझा आधीचा लाईन मॅनेजर पण खूप छान होता, आत्ताचा पण खूप छान आहे. सो खूप फ्रेंडली, म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल रिलेशन कम्प्लिटली सेपरेट आहे. प्रोफेशनली पण खूप छान आहे. खूप कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन्स असतात, खूप एक्सप्लोरेटरी डिस्कशन्स असतात, आणि पर्सनल लेवलला पण अतिशय छान आहे. म्हणजे इवन तू पण त्याला ओळखतोस, त्याची फॅमिली, आपण भेटलो आहे, जेवलो एकत्र. सो खूप छान रिलेशन आहे. त्याच्यात बॅरियर नाही आहे. कदाचित असंही म्हणता येईल ना की भारतात प्रेशरच खूप असतं, प्रेशर आहे, कॉम्पिटिशन आहे, आणि मॅनेजरला पण खूप प्रेशर प्रेशर आहे. वरनं, हो बरोबर. की हे टास्क पूर्ण झालेच पाहिजे. त्याच्यानुसार त्याच्यामुळे पण होऊ शकतं. त्याच्यामुळे पण एम्प्लॉई आणि मॅनेजरचं रिलेशन बदलू शकतं. अगेन डिपेंड डिपेंड्स. करतं, मी तेच म्हणते, परत डिपेंड करतं. कधी कधी खूप छान पण रिलेशन असतं, कधी कधी जर खूप एज गॅप पण खूप मॅटर करतो. जर खूप एज गॅप आहे तर ते पण कदाचित रिलेशन बिल्ड करायला हेल्प नाही करत. कारण आपण जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तुझा जो लाईन मॅनेजर होता त्याने आपल्याला घरी बोलवलं होतं कम्फर्टेबल करायला, या देशाशी रुळून घ्यायला, आणि त्याची 2 मुलं, हो, खूप बायको, छान आणि छान छान एकदम